उद्या 11ला पेपर आहे, काम तरी काय करायचं, फक्त कॉप्याच फाडायचं आहे ना. पहाटी उठून फाडू, आकृत्यावरच्या खिशात जोड्या लावा मागच्या खिशात, आणि पर्याय निवडा पुढच्या खिशात ठेव. असे जे म्हणले ते मेलेच. जे म्हणले आजच ग्रहपाठ करू उद्या दुसरं वाचू ते वाचले. मग सापाच्या पिलाला पळायचं शिकवतो तो देव. आता एखादा म्हणेल हे उदाहरण पटलं नाही. हॉस्पिटलमध्ये पेशंट आहे, पेशंट आहे, मरणारे पेशंट. आता त्याला सांभाळणारा त्याच्याजवळ उभा आहे, पण ज्याचं जातंय त्याला सांगता येईना माझं हे जातंय, आणि जो बसलाय त्याला दिसणं याचं काय चाललंय. मग मरताने जातंय ते दिसत नाही, पण ते चैतन्य त्याचं नाव देव आहे. उद्या बाळ जन्माला येणार, आजच आईच्या स्तनात दूध तयार आहे. मग एखादा कमकुवत मेंदूचा म्हणेल घडू शकतो, नैसर्गिक आहे. नैसर्गिक आहे तर पोराच्या बापाला का नाही? त्याचा निमा वाटा आहे ना. मग एक टाइम पोरग त्याच्या आईला प्यायला पाहिजे. बाळा दूध कोण करीते उत्पत्ती, बाळा दूध कोण करीते उत्पत्ती, बाळा दूध कोण करीते उत्पत्ती, बाळा. आता फायनल झालं. देव आहे, देव आहे, फायनल. आता उत्तर पाहू आपण. देव आहे हे फायनल झालं, पण कुठं आहे? कुठं आहे? या जगातल्या चेतनामय वस्तू जेवढ्या आहेत तेवढ्यांमध्ये देव आहे. गायीमध्ये चैतन्य आहे, म्हशीमध्ये चैतन्य आहे, तुमच्या माझ्यामध्ये चैतन्य आहे. मग आता टाळकरी, इनेकरी, चोपदार, महाराज बिराज बसलेले, दिंड्या काढणारे, एका दिंडीच्या 2-2 दिंड्या करणारे. हा आला आता, उद्या परवा निघतील. चलो.